रामकृष्ण हरी। मी दादा महाराज पाटील, वारकरी शिक्षण संस्था लाडगाव। आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन या ठिकाणी समृद्धी महामार्ग जालना नांदेड या मार्गावरील खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते त्या जमिनीच्या चांगला मोबदला मिळावं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि या मार्गावरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, पुन्हा आमचे हरिभक्तपरायण आदरणीय कोले महाराज, आमचे गायकवाड महाराज यांच्या गोशाळा आहेत। या रोडमध्ये अनेक गोशाळा आणि शेतकऱ्यांचे गरीब लोक जे आहेत ज्यांचं जीवन पूर्ण शेतीवर अवलंबून आहे, अशा ज्यांच्या जमिनी जात आहे त्यांना चांगला भाव मिळवण्यासाठी अनेक शेतकरी, सर्व शेतकरी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करत आहेत। तर या आंदोलनाला सरकारने खऱ्या अर्थानं आपल्या विचारात घ्यावं आणि याचा विचार नक्कीच करावा। याचं कारण असं आहे की ही जी मंडळी आहे यांचं जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। ज्यावेळेस यांची शेती जाईल त्यावेळेस यांच्याकडे काही राहणार नाही, कोणते उद्योगसुद्धा नाहीत। आणि खऱ्या अर्थानं महाराज या ठिकाणी आहेत, महाराजांची खूप मोठी गोशाळा आहे आणि ती गोशाळा या मार्गावरून जाते आणि त्यामध्ये जमीन गेल्या कारणानं आज महाराजांच्याकडे जेवढ्या गायी आहेत, महाराजांना प्रश्न पडलेला आहे की ही गोशाळा आम्ही कुठं आता त्याच्यासाठी कुठं जागा घ्यावं, स्थलांतरित कुठं करावं। त्याचं कारण असं आहे की उत्पन्न कोणतं नाही शेतीशिवाय, आणि त्या कारणानं खऱ्या अर्थानं या जमिनीला, ज्या मार्गामध्ये जमिनी जाणार आहे याच्याकरता सरकारने याला भाव द्यावा। त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मार्ग झाले, समृद्धी मार्गसुद्धा जो मोठा झाला, चांगला भाव मिळाला, भरपूर ठिकाणी चांगला भाव मिळाला। आणि हे आम्ही जालन्याच्या शेजारी खऱ्या अर्थानं जालनासुद्धा महानगरपालिका झालेली आहे। मग त्या अनुषंगाने सरकारने विचार करावा आणि चांगला भाव द्यावा अशी विनंती सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि मी माझी शेतकऱ्यांना सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्रित यावं, कारण कोणतीही गोष्ट सर्वांनी एकत्रित आल्याशिवाय त्याचा विचार केला जात नाही। म्हणून सरकारलाही विनंती आहे आणि शेतकऱ्यालाही विनंती आहे की शेतकऱ्यांनी सर्वांनी एकत्रित यावं आणि सरकारने याला मंजुरी द्यावी। कशी की चांगला भाव द्यावा, शेतकरी ज्या भावाला म्हणतील, आणि आपणही त्याचा विचार करावा। त्याचं कारण असं आहे का शेती गेली की पुन्हा कोणता उद्योग नाही आणि पुन्हा या शेतकऱ्यांनी करावं काय, हा एक जगातला सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणून यांच्याही जीवनाचा सगळ्यांनी विचार करावा। म्हणून सरकार मायबापाला विनंती आहे की सरकारने चांगला भाव द्यावा। हीच विनंती मी या माध्यमातून या आंदोलन सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही सर्व करत आहोत। धन्यवाद। रामकृष्ण हरी।